सुंदर ते गान वो देवी देवन, सुंदर ते गान वो देवी I
विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे विठोबार कुमारी रूप पाहता लोचनी
हॅलो 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 नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधना श्रेष्ठ पै साधना रामाची चिंतन श्रेष्ठ पै साधना जातील जळूनी महापापी जातील जळूनी महापापी खरगे धूम्रपान पंचाग्नी साधना करिता चिंतन हरी भेटे हरी भेटे कसुनी निवांता गाये कचित्ता कसुनी निवांता गाये कचित्ता आवडी गाये गीत विठोबाची आवडी गाये गीत विठोबाची लावणी झोपे ह्यांची पैसा ह्यांची पैसा श्रीरामने आन विठोबाची श्रीरामने आन विठोबाची कलगे धूम्रपान पंचाग्नी साधना कलगे धूम्रपान पंचाग्नी साधना करिता चिंतन हरी भेटे करिता चिंतन हरी भेटे नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधना नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधना नामाचे श्रेष्ठ पै साधना नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधना नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधना नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधना नामाचे
क्या बात है, वाह. हे करिता चिंतन करिता करिता हरि भेट करिता करिता हे करिता 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 करिता
नामजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये निवृत्तिनाथाचे चरणी। नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन जातील जळोनी महापापे न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेटे। आनंदगण सच्चिदानंदगण परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त संत सेना महाराज आणि या सेना महाराजांचा नामपर प्रकरणातील नामाची महती सांगणारा नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल आहे अभंग नामपर प्रकरणातील आहे, नामाची महती सांगणारा आहे। सेना महाराज सांगतात की भगवंताचं नाम भगवंताचं नामस्मरण हे एकमेव असं साधन आहे की ते सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे। सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे। मग आता सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन का आहे, का बरं आहे? नामाचे चिंतन, नामाचे नामस्मरण, भगवंताचं नाव हे सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ का आहे? तर त्याचं कारण म्हणजे जातील जळोनी महापापे। आपण भगवंताचं नाव जर घेतलं तर आपण केलेली जी काही पाप आहेत, नुसती पाप नाही तर आपण केलेली जी ही काही महापाप आहे ती महापाप नष्ट करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये। म्हणून सेना महाराज सांगतात नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन जातील जळोनी महापाप। म्हणून त्या भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, कारण भगवंताच्या भेटीकरिता आपल्याला अन्य साधनांची गरज नाही। योग याग पंचाग्नी साधन तप साधना हे सर्व करण्याची आवश्यकता नाही। फक्त एका जागेवर शांत बसला आणि त्या भगवंताचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तो भगवान परमात्मा भेटतो। सेना महाराज सांगतात न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेटो। मग ते भगवंताचं चिंतन आपण करायचं, ते कसं करायचं बरं? भगवंताचं नामस्मरण कसं करायचं, नामचिंतन कसं करायचं? तर काही नाही, एका जागेवर निवांत बसायचं, शांत बसायचं आणि त्या भगवंताचं विठोबाचं चित्त एकरूप करून गीत गायचं। बैसोनी निवांत करायक चित्तन आवडी गाय गीत विठोबाचे। आणि हे भगवंताचं नाम भगवंताचं नामस्मरण हे साधन सर्व साधनांमध्ये सर्वात सोपं आहे। याच्यासाठी काही कष्ट आहे का? मौन नसताना आपल्याकडे सत्तामध्ये का मौन असतं नसताना मौन? मग सगळ्यांनी बोलत जा, मला आधीच ऐकायला थोडंसं कमी येतं। तर भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करण्यासाठी काही त्रास सहन करावा लागतो का? महिला मंडळ काही त्रास आहे का? काही घाम गाळावा लागतो का? फार शेतात कष्ट घ्यावे लागतात का? फार परिश्रम करावे लागतात का? रात्रीचं फिरावं लागतं का? तर नाही। तर भगवंताचं नाम हे सर्व साधनांमध्ये सर्वात सोपं आहे असं सेना महाराज शपथ घेऊन सांगतात। सकळाहुनी सोपे हेची पै साधन सेना म्हणे आण विठोबाची न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेट। असं माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल विठ्ठल
महाराजांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. आपल्या या श्री क्षेत्र गोठवली, तालुका महाड, जिल्हा रायगड या गोठवली गावचा आज सुवर्ण महोत्सव आहे. म्हणजे 50 वर्ष आपल्या या सप्ताहाला झालेली आहे. त्या निमित्ताने एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण काही काही सप्ते चालू होतात आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच बंद होऊन जातात. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी होतात आणि नंतर लगेच बंद पडून जातात. परंतु आज आपण सर्वांनी हनुमंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आज जसा आमचा सुवर्ण महोत्सव होतोय तसाच आणखी 50 वर्षांनी आमचा शताब्दी सुद्धा झाला पाहिजे. शताब्दी महोत्सव सुद्धा झाला पाहिजे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय ते गुरुवर्य स्वानंद सुख निवासी शिगवण बाबा, गुरुवर्य तपोनिधी श्री फणसे बाबा व वैकुंठवासी अबापा तुकाराम महाराज सुर्वे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सचिन महाराज वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह. बघा ना किती सुंदर लाइटिंग लावली, किती सर्व श्रोते सुद्धा किती असे टवटवीत आहे. आता वाजले किती बरं? एकदा सगळ्यांनी घड्याळ बघा किती वाजले. 10:30 मी बोलायला लागले. आता कीर्तन कितीपर्यंत करायचं ते तुम्ही सांगा. एक असो उत्कृष्ट असं नियोजन आहे. काही काही ठिकाणी फक्त सप्ताह केले जातात पण नियोजन नाही, गायक नाही, वादक नाही, काही नसतं तिथं. आपल्याकडे फक्त एक उणीव आहे की आपल्या साऊंड सिस्टीमची, तीही पुढच्या वर्षी आपण चांगल्या प्रकारे भरून काढू, अगदी सुंदर प्रकारे. बघा त्याचप्रमाणे आपल्या या सप्ताहासाठी ज्यांचं फार मोठं सहकार्य आहे असे आधारस्तंभ माननीय नामदार भरत शेठ गोगावले, कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी या सर्वांच्या नियोजनातून आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी सुरू झालेला आहे. बघा हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणजे आजपासून आपण जो काही अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे हा इथून पुढे 5-6 दिवस जो काही आहे तो सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी नाम असावा, यासाठी नाम असावं आणि ते नामपर अभंग, ते नामाचं चिंतन आज आपण या ठिकाणी करणार आहोत. विठ्ठल सेना महाराजांचा आहे प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. सप्ताहासाठी कीर्तनाला उपस्थित ज्यांच्यावर खरंच मग सरस्वतीची कृपा झालेली आहे असे गायनाची साथ करणारे आदरणीय सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांना आपण सर्वजण ओळखतो, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय हरिभक्त परायण गाण गंधर्व ओंकारजी महाराज जगताप गुरुजी तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या रायगड जिल्ह्याचं भूषण असणारे आदरणीय मृदंग महर्षी सुनीलजी महाराज मिश्री गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आयुष्यभराची साथ ज्यांची मला आहेच पण आज पक्वाजाची साथ ज्यांची मिळत आहे असे माझे पती परमेश्वर आदरणीय विकासजी महाराज बेलुकर तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच टाळकरी मंडळी, विण्यावाले बाबा, त्याचप्रमाणे सर्वच श्रोते मंडळी, उपस्थित महाराज मंडळी, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमही छान आहेत, सर्वच कार्यकर्ते मंडळी उपस्थित, सर्वच महिला, सर्वच श्रोते मंडळी, सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, प्रायोजक, पाहुणे, रावळे, गणोगत, मित्र परिवार, सर्व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, सर्व चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, भागवत कथाकार, रथी, महारथी, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आलेले न आलेले, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, रोज कीर्तनाला येत असतात ते, येत नसतात ते, जे फक्त काल्याच्या कीर्तनाला प्रसाद घेण्यासाठी येत असतात ते, सप्ताहाला वर्गणी देत असतात ते, देत नसतात ते, देणाऱ्याला वर्गणी देऊ देत नसतात ते. कितीही चांगलं कीर्तन झालं, कितीही चांगला पखवाज वाजवला, कितीही चांगलं गायन केलं तरी सुद्धा ज्यांची तोंड पडलेलीच असतात ते. चांगलं कीर्तन झालं, चांगला पखवाज वाजवला, चांगलं गायन झालं की टाळ्या वाजवतात ते, आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर ज्यांची नजर फक्त चांगल्या चपलांच्या जोडांवरती असतात ते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ झाला.
विठ्ठल आमचे शूटिंग वाले दादा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त युट्यूबला टाकून असो. अभंग सेना महाराजांचा आहे. अभंग नामपर प्रकरणातील आहे. आता बघा, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा, दुसऱ्या दिवशी संतपर अभंग असावा, काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग असावा आणि शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान श्री कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करणारा अभंग असावा. विठ्ठल अभंग सेना महाराजांचा आहे. बघा, आता सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा. मग सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपरच अभंग का? नामपरच अभंग का? तर हाती घेतलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी नाम असावं. यासाठी नाम असावं, कारण नाम जर घेतलं तर सर्व विघ्ने दूर पडून जातात. सकळ मंगल निधी सकळ मंगल निधी श्री सखळ विठ्ठलाची नाम आधी भगवंताचं नाम जर घेतलं तर सर्व विघ्ने दूर पडून जातात. जिकडे वाटा सापडेल तिकडे ते पळून जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. तुकोबाराय सांगतात, भगवंताचं नाम आपण घेतलं की सर्व विघ्ने दूर पडून जातात. म्हणून पर्वत जळती पापाची, म्हणजे भगवंताच्या नावाने पापाची पर्वत सुद्धा जळून जातात. ही ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. ही ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून हाती घेतलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी नाम असावं. आजपासून आपला जो काही हा अखंड हेणम सप्ताह सुरू झालेला आहे, हा 4 दिवस 5 दिवस निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी नामपर प्रकरणातील संत सेना महाराजांचा आणि नामाची महती सांगणारा, नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग सेना महाराजांचा आहे. मला सांगा, सेना महाराज कोणत्या समाजाचे आहे? संत सेना महाराज कोणत्या समाजाचे आहे? न्हावी. संत सावता महाराज माळी समाजाचे आहे. संत गोरोबा काका कुंभार समाजाचे आहे. संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे आहे. संत नरहरी महाराज सोनार समाजाचे आहे. ज्या संतांनी जगातील द्वैत नष्ट केलं त्या संतांना आपण जातीच्या चौकटीमध्ये अडकवलं. ज्या संतांनी जगातील द्वैत नष्ट केलं त्या संतांना आपण जातीच्या चौकटीमध्ये अडकवलं. ज्या संतांनी जगातील जातीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या संतांना आपण जातीच्या बंधनात अडकवलं. मला सांगा, पाण्याला जात असते का? तुमच्याकडे मिळून नसताना मग बोलत झालं. पाण्याला जात असते का? की हे पाणी अमक्या अमक्या जातीचं आहे, असतं का पाण्याला जात?
नसते. पाण्याचे प्रकार असतात, पाण्याचे प्रकार असतात, पण पाण्याला जात नसते. कोणते कोणते प्रकार? साधं पाणी, खारट पाणी, फिल्टरचं पाणी, गढूळ पाणी, गोड पाणी, आणखी नितळ पाणी, चहा पाणी, लिंबू पाणी, अजून पाणीपुरीचं पाणी. असे पाण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. पण पाण्याला जात आहे का? की हे पाणी अमक्या अमक्या जातीचं आहे का पाण्याला जात? नाही. मातीला जात आहे का? मातीचे सुद्धा प्रकार आहेत. मातीचे सुद्धा प्रकार आहेत. लाल माती, पांढरी माती, काळी माती, तांबडी माती, अजून चिनी माती, भाजलेली माती. मातीचे प्रकार आहेत. पण मातीला जात आहे का? तर नाही. बघा, पाण्याला जात नाही, पाणी सर्वांसाठी आहे. मातीला जात नाही, माती सर्वांसाठी आहे. या हवेला जात नाही, हवा सर्वांसाठी आहे. अग्नीला जात नाही, अग्नी सर्वांसाठी आहे. अगदी त्याचप्रमाणे या संतांना जात नाही, संत हे आपल्या सर्वांसाठी आहे. आणि संत हे व्यापक असतात. संत हे व्यापक असतात आणि संत व्यापक आहेत, म्हणून संत महान. मग आता संत महान काय? तर संतांजवळ महापाप नाही. मग संतांजवळ महापापी का नाही? तर महापाप नष्ट करण्याचं साधन म्हणजेच नामाचं चिंतन हे संतांजवळ आहे. आणि त्या नामाच्या चिंतनाने महापापे जळतात, असं सेना महाराज सांगतात अभंगाच्या प्रति. नामाचे चिंतन श्रेष्ठते साधन, नामाचे चिंतन श्रेष्ठते साधन. नामस्मरण हे एक साधन आहे. हे एक साधन आहे आणि ते साधन महापापांना जाते. एवढी ताकद या नामामध्ये आहे. किती ताकद आहे बरं नामामध्ये? भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे? नामेची तरले जडजीवा उद्धरिले कलियुगी. म्हणजे कलियुगातील जडजीवांचा उद्धार करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये.
भगवंताच्या नामामध्ये कलियुगातील जड जीवांचा उद्धार करण्याची ताकद आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बोले, कपिकुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळाचा उद्धार करून राक्षसांना मुक्त करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये. नाम तुझे नारायणा, फोडी पाषाणाला पाना, दगडाला पाना फोडण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. किती ताकद आहे भगवंताच्या नामात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणजे जन्मांतरीची पाप नष्ट करण्याची ताकद या भगवंताच्या नामामध्ये. आणि ते भगवंताचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. अमृता म्हणजे खाल्ल्या आळीची अमृता नाही. खाल्ल्या आळीची अमृता आलं का लक्षात. खाल्ल्या आळीची अमृता म्हणजे खाल्ल्या आळीची नाही तर अमृत जे देवलोक प्राशन करतात त्या अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. पण घ्यावं वाटत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण घ्यावं वाटत. बोला बोला सर्वांनी बोला. घ्यावं वाटत नाही. बोलत म्हणजे घ्यावं वाटत तुम्हाला. आणि दारू कडू आहे पण सोडावं वाटत नाही. दारू कडू आहे ना. असो बघा, एक जण फार दारू प्यायचा, त्याची बायको त्याला सांगायची तुम्ही दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. तो एक दिवस वैतागला आणि त्याने बुचणभर दारू बायकोलाच पाजला. तिच्या तोंडात गेल्याबरोबर तिने पूर्ण असं केलं. ती म्हणली अहो किती कडू आहे हे. तो म्हणला आता कळलं ना हे दुःख मी कसं सहन करत असं. आता तुला का आम्ही सांगितली प्यायला. विठ्ठल अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, गोड तुझे रूप, गोड तुझे
नामस्मरण आपण केलं पाहिजे, कारण भगवंताच्या नामामध्ये फार ताकद आहे. थोडासा आवाज वाढवा थोडासा. असं हे भगवंताचं नाम अमृतापेक्षा गोड आहे. या भगवंताच्या नामामध्ये भगवंताचं नाव गोड आहे. भगवंताच्या नामामध्ये फार ताकद आहे. किती ताकद आहे भगवंताच्या नामात. लक्ष्मणाने राम नाम घेऊन पंचवटीमध्ये झोपडी समोर एक रेषा मारली. लक्ष्मणाने राम नाम घेऊन पंचवटीमध्ये झोपडी समोर एक रेषा मारली, तर ती रेषा रावण ओलांडू शकला नाही. ती रेषा रावण ओलांडू शकला नाही. नवे नवे रावणाने ओलांडण्याचा प्रयत्न केला. नवे नवे रावणाने ती रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला 440 व्होल्ट पेक्षा जास्त जोराचा धक्का बसला आणि रावण मागे सरकला. कोण रावण हो? कोण रावण? ज्या रावणाला स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकात येण्यापासून कोणीही अडवू शकले नाही, तो रावण. कोण रावण? ज्या रावणाकडे कोटी घरे होती, ज्या रावणाकडे 7 कोटी सोन्याची घरे होती, तो रावण. कोटी घरे जेथे काशात आंब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरे ज्या रावणाकडे होती, तो रावण पण रेषा ओलांडू शकला नाही. कोण रावण? ज्या रावणाच्या ताब्यात 33 कोटी देव होते, तो रावण. कोण रावण? ज्या रावणाचे 4 वेद, शास्त्र, 18 पुराणे पाठ होती, तो रावण. कोण रावण? ज्या रावणाला प्रत्यक्ष भोले बाबांनी आत्मलिंग दिलं होतं, भगवान शंकराने आत्मलिंग दिलं होतं, तो रावण रेषा ओलांडू शकला नाही. कोण रावण? ज्या रावणाने भगवान शंकराचं शिव तांडव रचलं, भगवान शंकराचं शिव तांडव स्तोत्र रचलं, तो रावण. जल प्रवाह पावित रेषा ओलांडू शकला नाही, कारण ती रेषा त्याने मारली होती जो सदैव राम नाम जपत होता, जो सदैव राम नाम जपत होता. लक्ष्मणाने सदैव राम नाम जपलं होतं, म्हणून ही ताकद लक्ष्मणाची नाही, तर ही ताकद आहे राम नामाची. म्हणून सेना महाराज म्हणतात, नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन, जातील जळोनी महापाप. म्हणून महापापी जळून जाण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद असते, प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद असते. वाईट शब्दामध्ये सुद्धा फार ताकद असते, काही काहींच्या बायकोमध्ये सुद्धा फार ताकद असते. बरोबर की नाही पुरुष मंडळ? हा इथं हा म्हणू नका बरं, तुम्हाला घरी जायचंय संध्याकाळी. काही काहींच्या बायकोमध्ये सुद्धा फार ताकद असते. एक जण असंच मित्रांमध्ये बसलेला होता, इकडून पत्नीने असा बोटाचा इशारा केला आणि त्याला आवाज दिला. तो त्या मित्रांमधून उठला, तिच्या जवळ आला आणि विचारलं, काय ग काय म्हणते? तो म्हणाला काय ग काय म्हणते? ती म्हणली, अहो काहीच नाही, या बोटात किती ताकद आहे ती चेक करत होते. काय? या बोटात किती ताकद आहे ती चेक करत होते. ही बोटातील ताकद आहे. मग त्याला राग आला, त्याने इतकं मारलं बायकोला, काठीही मारायला लागली. इतकं मारलं, ती म्हणते, अहो असं काय करताय, अहो असं काय करताय, अहो असं काय करताय? तो म्हणला, काही नाही, या काठीत किती ताकद आहे ती चेक करतोय. परत हिने जीवनात कधीच बोटाची ताकद चेक केली नाही, कारण हिच्या लक्षात आलं, बोटाची ताकद चेक केली की काठीची ताकद चेक होते, मार खावा लागतो. विठ्ठल ही जशी बोटाची आणि काठीची ताकद आहे, तशी दारू मध्ये सुद्धा फार ताकद असते. एकाने एका दारू पिणाऱ्याला विचारलं, का रे या दारू मध्ये किती ताकद आहे? या दारूने माझा खोकला जाईल का? या दारूने माझा खोकला जाईल का? तो म्हणला, अरे या दारू मध्ये फार ताकद आहे. तुला काय सांगू किती ताकद आहे या दारू मध्ये? फार ताकद आहे. या दारूने माझा पैसा, अडका, जमीन जुमला, वैभव, सत्ता, गाडी, बंगला सर्व काही गेलं. बायको, पोरं आणि आता मी सुद्धा थोडे दिवसात जाणार. या दारूने माझं एवढं सर्व गेलं, तुझा खोकला का जाणार नाही? तुझा खोकला का जाणार नाही? तू पिऊन तर बघ, नाही केला तर मग मला येऊन भेट. विठ्ठल
काठीची ताकद आहे, ही जशी बोटाची, ही जशी काठीची ताकद आहे, तसं भगवंताच्या नामामध्ये सुद्धा फार ताकद आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद असते. एका वाईट शब्दामध्ये सुद्धा फार ताकद असते. एका वाईट शब्दात सुद्धा फार ताकद असते. एक वाईट शब्द बोलला ना, 2 माणसे भांडतात, 2 कुटुंब भांडतात, 2 परिवार भांडतात, नवे नवे खून होतात, मारामाऱ्या होतात, नवे नवे एका वाईट शब्दाने 39,36,600 माणसं मिळतात. किती? 39,36,600 माणसं मिळली. किती? 39,36,600 माणसं मिळली. किती माणसं मिळली? पुरुष मंडळ सांगा एकदा. अहो आता 3दा सांगितलं नाही, ते विसरून गेले, विसरले इतक्या. काही काही माणसं सुद्धा असेच विसरभोळे असतात, इतके विसरभोळे असतात. असाच एक जण आमच्या गावाकडे विसरभोळा होता. तो इतका विसरभोळा होता की त्याला अगोदर जर चहा पावडर आणि नंतर साखर आणायला सांगितली तर तो आधीची चहा पावडर विसरून जायचा, नंतरची फक्त साखर घेऊन यायचा. इतका विसरभोळा होता. असाच एक जण विसरभोळा, इतका विसरभोळा होता की शब्द पुढचा सांगितला की आधी अगोदरचा विसरून जायचा. एक दिवस तो सासूरवाडीला गेला. तो जावई एक दिवस सासूरवाडीला गेला. आता जावई आल्याच्या नंतर सासूबाईने सुंदर अशी धिरड गुळवणी बनवली. धिरड गुळवणी माहिती आहे का तुम्हाला? बचत गट धिरड गुळवणी माहिती आहे? असं सर्व पीठ एकत्र करता, गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं, त्याचं धिरड बनवता आणि गुळाची गुळवणी बनवतात. सुंदर अशी धिरड गुळवणी बनवली. जावयाला पोटभर खाऊ घातली. जावयालाही फार आवडली धिरड गुळवणी. तो म्हणला, सासूबाई फार सुंदर झालं हे जेवण. त्याला काय म्हणलं बरं सासूबाई? सासूबाईने सांगितलं, जावई बापू याला धिरड गुळवणी म्हणतात. बरं बरं बरं. मग तो म्हणायला लागला धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. त्याला माहिती होतं आपल्याला विसरण्याचा आजार आहे. तो म्हणायला लागला धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. सासूबाईने सांगितलं, जावई बापू गेल्यावरती फोन करा बरं का, पोहोचल्याच्या नंतर फोन करा. तो म्हणला, हो हो सासूबाई. हो हो म्हणला, धिरड गुळवणी विसरून गेलो. परत विचारलं, काय म्हणता सासूबाई त्याला? अहो जावई बापू त्याला धिरड गुळवणी म्हणतात. परत म्हणायला लागला धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. रस्त्याने जाता जाता धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. रस्त्याने चालता चालता मध्ये रस्त्यात मोठा खड्डा आला आणि त्या खड्ड्यावर उडी मारताना त्याच्या तोंडातून निघालं हुईया. उडी मारताना काय निघालं? हुईया. आता हुईया तोंडातून निघालं, धिरड गुळवणी विसरून गेला. काय? धिरड गुळवणी विसरून गेला. घरी गेला, बायकोला सांगितलं. मग लागला म्हणायला हुईया, हुईया, हुईया. घरी गेला, बायकोला सांगितलं, अगं काय तुझ्या आईनं ते हुईया बनवलं होतं? काय तुझ्या आईनं हुईया बनवलं होतं? ती म्हणली, हुईया? अगं किती सुंदर झालं होतं, मी तर इतकं हुईया खाल्लं की तुला काय सांगू. मला आत्ताच्या आत्ता हुईया बनवून दिला. ती विचार करायला लागले, मी एवढी 24 वर्षाची झाले तरी माझ्या आईने अजून मला हुईया खाऊ नाही घातलं. तुम्हाला हुईया कुठून खाऊ घातलं? तो म्हणला, मला आत्ताच्या आत्ता हुईया बनवून दे. ती म्हणली, अहो मला नाही येत, मला नाही येत हुईया बनवतं. तो म्हणला, तू काही कर, मला आत्ताच्या आत्ता हुईया बनवून दे. ती म्हणली, अहो येतच नाही तर बनवून कुठून देऊ? तो म्हणला, तू मला आत्ताच्या आत्ता हुईया बनवून देणार की नाही? तू देणार की नाही? ती म्हणली, मला येत नाही, मी देणार नाही. मग लागला तिला मारायला. इतका मारायला लागला, इतकं पाठीत मारलं, इतकं पाठीत मारलं. दोघांचं जोरदार भांडण जुटलं. दोघांचं भांडण पाहून शेजारची मावशी पळत आली. तिने पाहिलं, इतका मारतोय, इतका मारतोय. ती त्याच्या जवळ गेली, त्याला सांगितलं, काय रे पोरा, एवढं मारतोय पोरीला? अरे मारून मारून पोरीची पाठ पार धिरड्यासारखी केली ना. मग त्याला आठवलं धिरड गुळवणी. मग तो म्हणाला, वाघमन मी तेच म्हणतोय, मला धिरड गुळवणी बनवून दे. म्हणजे असे काही काही माणसं विसरभोळे असतात. असे काही काही माणसं विसरभोळे असतात. तसे तुम्ही विसरभोळे नाही ना? मोठ्याने सांगा, तसे विसरभोळे नाही ना? मग सांगा किती माणसं गेले? 39,36,600 माणसं गेली. किती शब्दाने? एका वाईट शब्दाने. मग जर एका वाईट शब्दात एवढी ताकद असेल, कोणता शब्द बघा, द्रौपदीने एक शब्द वापरला की अंधे के पुत्र अंधे ही होते, अंधे के पुत्र अंधे ही होते. हे शब्द द्रौपदीने दुर्योधनाला उद्देशून वापरलं तर काय झालं? महाभारतासारखं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये 39,36,600 माणसे मेली. 39,36,600 माणसे मेली. किती शब्दाने? एका वाईट शब्दाने. मग जर एका वाईट शब्दात एवढी ताकद आहे, एका वाईट शब्दात जर एवढी ताकद आहे, तर त्या भगवंताच्या चांगल्या नामात किती ताकद असते? त्या
भगवंताच्या चांगल्या नामात किती ताकद असेल आणि या संपूर्ण जगामध्ये चांगल्यात चांगलं नाम कोणतं असेल तर ते भगवंताचं राम नाम आहे. ते भगवंताचं राम नाम आहे. किती ताकद आहे भगवंताच्या नामामध्ये. राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायची. भगवंताच्या नावातली ताकद आहे. नामाचा प्रताप जाणवे ना कोणा समुद्री पाषाण तारी. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तरी सुद्धा तो भगवान परमात्मा भेटतो असं सेना महाराज सांगतात अभंगाच्या. न लगे धूम्रपान पंचांगी साध न लगे धूम्रपान पंचांगी साधन लगे धूम्रपान पंचांगी साधन लगे धूम्रपान पंचांगी साधन नरगे गरिता हरि बेटे गरिता 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 चिंतन हरि बेटे लगे धूम्रपान पंचांगी साधन लगे धूम्रपान लगे धूम्रपान पंचाग्री साधन करिता चिंतन हरी भेट. या भगवंताच्या नामाचं नुसतं चिंतन जरी आपण केलं तरी सुद्धा तो भगवान परमात्मा आपल्याला भेटतो. त्या भगवंताच्या नामाचं नुसतं चिंतन जरी आपण केलं तरी सुद्धा तो भगवान परमात्मा आपल्याला भेटतो. म्हणून भगवंताच्या नामाचं चिंतन आपण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. तर ते भगवंताचं नामस्मरण कधी केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन कधी केलं पाहिजे तर ते तारुण्यामध्ये केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण तारुण्यामध्ये केलं पाहिजे. भगवंताचं नामजप परमार्थ हा तारुण्यामध्येच केला पाहिजे. कारण म्हातारं झाल्याच्या नंतर आपले डोळे नीट राहत नाही. बरोबर. डोळ्यांनी नीट दिसायला येत नाही, कानाने नीट ऐकायला येत नाही, मुखाने नीट बोलता येत नाही, हाताने नीट टाळी सुद्धा वाजवता येत नाही, पायाने नीट चालता सुद्धा येत नाही. आपण जर म्हटलं एखाद्या आजोबांना की बाबा चला वारीला, चला कीर्तनाला, चला भजनाला, तर बाबा म्हणतात घरी नातवंड सांभाळायचे, घरी नातवंड सांभाळायचे. म्हणून परमार्थ हा तारुण्यामध्ये केला पाहिजे. परमार्थ हा तारुण्यामध्ये केला पाहिजे. संत सांगतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. एवढंच नाही, तुकोबाराय सांगतात तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे. आपण जर वारीला गेलो, आषाढी कार्तिकीच्या वारीला जर आपण गेलो, तिथं जे रिंगण सोहळे होतात त्या रिंगण सोहळ्यामध्ये 80 85 वर्षाचे म्हातारे माणसं, म्हातारे आजोबा, 85 वर्षाचे आजोबा विनेकरी असतात. विने घेऊन पळतात, त्या अश्वांबरोबर पळतात, झेंडे घेऊन पळतात. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आपले हे बाबा बघा ना, किती वय बाबा तुमचं? 75. म्हणजे तरी सुद्धा इथे विना घेऊन उभे आहेत आणि किती उत्साहामध्ये तुम्ही बघा. तरी सर्व श्रोते फ्रेश आहेत. झालं एक 10-15 मिनिटात संपू आपण.
असो, म्हणून तारुण्यामध्ये परमार्थ केला पाहिजे. कारण तारुण्यामध्ये परमार्थ केला पाहिजे, कारण म्हातारपणामध्ये अवयव असून काही कामाला येत नाही. बघा, म्हातारपणाचं वर्णन एक सुभाषितकार करतात. द्रग द्रग नाही तेज देहच डगमग पग पग मग मग अलग परम चग चग मुखदंत वचन जप फग फग जम अनुचर लग भग चकरम अप्तो भगवत भज चेत सुभगनर जगभर विंगलती अचल प्रकारे झटपट मन चेत कपट तज खटपट कान झपट शिरी झपट करे. समजलं का काही? समजलं का काही? नाही, तुम्हाला समजत नाही म्हणून तर आमचं बरं आहे. असो, तर या सुभाषितामध्ये म्हातारपणाचं वर्णन या सुभाषितकाराने केलंय. बघा, द्रग द्रग नाही त्याच्या देहाच्या डगमग, म्हातारा झाल्याच्या नंतर माणसाचा देह डगमग डगमग हलायला लागतो. म्हणून चग चग मुखदंत वचन जप फग फग, म्हातारा झाल्याच्या नंतर मुखातील सर्व दात पडून जातात. मुखातील सर्व दात पडून जातात, नीट बोलता सुद्धा येत नाही, बोबडे बोबडे बोल येतात मुखातून. म्हणून सुभाषितकार सांगतात, अब तो भगवत भज, आता तरी तुम्ही त्या देवाला भजा, नाही तर काल झपटशीर झपट करे. तो काळ कधी येईल आणि तुमच्यावर झपाटा घाली तुम्हाला सुद्धा कळणार नाही, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून त्या भगवंताचं भजन आपण तारुण्यात केलं पाहिजे. नाथ बाबा सुद्धा सांगतात, मज नाही हात पाया डोळा पडली सापड कर्ण हे मंदिर झाले वाचा बोले गोवड नाक मुख गळू लागले लाडा आणि शेपूड श्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड. नाथ बाबा सांगतात, नाथ महाराज सांगतात, म्हातारा झाल्याच्या नंतर हातपाय असून आपल्याला काही उपयोगात येत नाही. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, डोळ्याने भगवंत दिसत नाही, डोळ्याने नीट दिसायला येत नाही, पडदा येतो डोळ्यावरती, मग ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन केल्याच्या नंतरही दिसलं तर ठीक, नाहीतर तेही दिसत नाही. म्हणून तारुण्यात परमार्थ केला पाहिजे. आणखी सांगतात, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, कानाने बधीर होऊन जातो माणूस, कानाने ऐकायला येत नाही, कानाने नीट ऐकायला येत नाही, मुखातील दात पडून जातात, बोबडे बोबडे बोल बाहेर निघतात. आपण तसंही म्हणतो ना, लहान मूल आणि म्हातारा माणूस सारखंच असतं. आणखी काय होतं, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, नाकामुखावरती पाणी गळायला लागतं. आणखी काय होतं, श्वानापरी गती झाली अवघे करीती हडहड, कुत्र्यासारखी अवस्था होती. नाथ बाबा सांगतात, मी सांगत नाही. श्वानापरी गती झाली अवघे करीती हडहड, श्वानापरी म्हणजे कुत्र्यासारखी आपली अवस्था होते. घरचे आपल्याला म्हणतात, एकदाच कधी जातं हे म्हणतात. नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया, पाहिल मने मरता तरी बरे, पाहिल मने कर मरता तरी बरे. नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया, पाहिलं म्हणता खरी मरता तरी बरे. पाहिलं मरता तरी बरे बरे बरे. नाशियले घर तुमको निया, तुमको निया, नाशियले घर तुमको निया. नाशियले घर थोंकोनिया, घरातले सुद्धा कधी जाईल एकदाच म्हातारा असं म्हणतात. म्हणून आणि अशा म्हातारपणामध्ये कधी परमार्थ करणार सांगा बरं? या म्हातारपणामध्ये कधी तुम्ही परमार्थ करणार, कधी भगवंताचं भजन ऐकणार, कधी भगवंताचं कीर्तन ऐकणार? म्हणून भगवंताचं भजन नामस्मरण हे तारुण्यात केलं पाहिजे. संत सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून भगवंताचं नामस्मरण परमार्थ हे तारुण्यामध्ये आपण केलं पाहिजे. मस्त जवानीमध्ये आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. मी सांगत नाही, गीतकार सांगतात. कारण म्हातारपण कधी येईल आपल्याला सांगून येणार आहे का, मी आता येतोय तू म्हातारा होणार?
सांगून येणार आहे का? जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमिरो तेरा अब तो कब सुमिरो तेरा अब तुम सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम म्हातारपण कधी येईल आपल्याला सांगून येणार नाही, म्हणून भगवंताचा भजन परमार्थ आपण केला पाहिजे. तो तारुण्यामध्ये केला पाहिजे, मस्त जवानीमध्ये केलं पाहिजे. गीतकार सांगतात, भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. आँख से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं पाओगे. तुम्ही काहीच करू नका सृष्टीला, आहे तशी चालू द्या आता. आँख से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं पाओगे. आँख से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं पाओगे. दर्श कर तुम, दर्श कर तुम, दर्श कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. वाह, वाह. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. कान से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे. भजन तुम सुन नहीं पाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. भजन सुन तुम, भजन सुन तुम, भजन सुन मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. हाथ से लूले हो जाओगे, हाथ से लूले हो जाओगे. ताली तुम बजा नहीं पाओगे, ताली तुम बजा नहीं पाओगे. ताली तुम बजा, ताली तुम बजा, ताली बजा मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. पैर से लंगड़े हो जाओगे, पैर से लंगड़े हो जाओगे. तीर्थ तुम कर नहीं पाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे. तीर्थ कर तुम, तीर्थ कर तुम, तीर्थ कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. म्हातारपण तुम्ही पाहिले आपलं कधी येईल आणि कधी जाईल. कधी येईल म्हातारपण आणि कधी जीव घेऊन जाईल कळणार सुद्धा नाही. मग तो काळ आल्याच्या नंतर बघत नाही माणूस मोठा आहे की लहान आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर.
लहान असो किंवा मोठा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, राजा असो किंवा रंक असो, काळ ज्याला घ्यायला आला त्याला जावं लागतं. किती मोठी मोठी माणसं गेली, किती मोठी मोठी माणसं गेली की जास्त पैसा आहे, सत्ता आहे म्हणून कोणी टिकून राहिलं? अजिबात नाही. आर पाटील, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथजी मुंडे साहेब, नुकतंच एक महिन्यापूर्वी ज्यांचं निधन झालं, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. काय कमी होतं त्यांच्याकडे? काय कमी होते? धन कमी होतं, संपत्ती काय कमी होतं, सत्ता कमी होते. पण शेवटी जिथं अवतारांना सुद्धा जाणं चुकलं नाही, अवतारांना सुद्धा जावं लागलं, तर तुमच्या माझ्यासारख्या अवतावरल्यांना किती दिवस लागणार? आपण अवतावरली माणसं आहे. उपजलिया पिंडा मरण सांगते, घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे होत. म्हणून आपला जन्म झाला की मरण लिहिलेलं आहे, म्हणून प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येक माणसाला जावं लागणार आहे. म्हणून आपण भजन केलं पाहिजे, कारण आपल्या बरोबर येणार फक्त भगवंताचं भजन आहे, बाकी आपल्या बरोबर काही येणार. म्हणून भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे, नामस्मरण आपण केलं पाहिजे. बघा, माणूस सगळं काही करतो, माणूस सर्व काही कमवतो, पैसा, अडका, जमीन, जुमला, वैभव, सत्ता, गाडी, बंगला, नोकर, चाकर, सगळं काही कमवतो, परंतु जे आपल्या बरोबर येणार आहे तेच नेमकं कमवत नाही. आपल्या बरोबर काय येणार आहे? तर भगवंताचं भजन येणार आहे, तेच नेमकं माणूस करत नाही. तर आपल्या बरोबर भजन येणार आहे म्हणून भजन आपण केलं पाहिजे, बाकी आपल्या बरोबर काहीही येणार नाही. बघा, आपल्या बरोबर काही येणार नाही हे माहिती असून सुद्धा माणूस एवढं कमवतो, एवढ्या प्रॉपर्ट्या कमवतो, एवढी इस्टेट कमवतो, एवढी गाड्या, बंगले, जमीन घेतो. कशासाठी? का बरं? तर ही सर्व माया, ही सर्व माया, आणि ही माया सुद्धा त्या भगवंतानेच निर्माण केली. ही माया सुद्धा भगवंताने निर्माण केली आणि फार कठीण आहे ती माया, अजिबात सोपी नाही. मी सांगत नाही, गीतकार सांगतात, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. रक्त मांस हड्डी के ढेर पड़ महा हुआ है जाम, रक्त मांस हड्डी के ढेर पर मड़ा हुआ है जाम. देख उसी की सुंदरता हो जाती नींद राम रे, माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. करता नित्य विरोध क्रोध का कहता बुरा परिणाम, करता नित्य विरोध क्रोध का कहता बुरा परिणाम. होता क्रोधित स्वयं तो होती वाणी बिना लगाम रे, माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. फार कठीण आहे ती माया. रोज बघतोय कितीतरी लोक जातात, कित्येक माणसं मरताना बघतोय रोज, पण तरी सुद्धा एवढं कमावून ठेवतो की जसं मी अजरा म्हणत आहे, कधी जाणारच नाही, कधी मरणारच नाही. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम रे, माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. अशी ही भगवंताची माया फार कठीण आहे. म्हणून आपल्या बरोबर भगवंताचं भजन आहे. हा देह भजनासाठी दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वाचेन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंताच्या भजनासाठी हा देह दिलाय. आपल्या जीवनातला एक क्षण, आपला एक काळ सुद्धा भगवंताच्या भजनाशिवाय गेला नाही पाहिजे. हरिभजनाविना काळ घालवू नको रे. आपल्याला 3.5 हाताचा देह कशासाठी दिलाय?
कशासाठी दिलाय? भगवंताच्या भजनासाठी दिलाय. म्हणून भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. आणि एकदा की आपण त्या भगवंताचं भजन केलं, एकदा की आपण त्या भजनाला लागलो की तो भगवान परमात्मा कधी येईल आणि आपल्याला दर्शन देऊन जाईल कळणार सुद्धा नाही. आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपण म्हणतो ना तो देवासारखा धावून आला. तो देवच असतो पण आपल्याला ओळखू येत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही तो भगवान परमात्मा आहे असं. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, निर्मल मन के दर्शन में वह राम के दर्शन पाएगा. म्हणून तो भगवान परमात्मा कोणत्या रूपात येईल, दर्शन देऊन जाईल, कळणार सुद्धा नाही. पण कधी कधी भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर. आणि ते भगवंताचं नामस्मरण कसं करायचं? सोनी निवांत कराय कचित सोनी निवांत कराय चित्त बैसरी निवांत कराय चित्त बैसोनी निवांत कराय चित्त बैसोनी निवांत कराय चित्त चित्त बैसरी चित्त आवडी गाय गीत विठोबाचे, आवडी गाय गीत विठोबाचे. म्हणून त्या विठोबाचं गीत आपण गायलं पाहिजे. पण कसं? काही करायचं नाही, एका जागेवर शांत बसायचं, निवांत बसायचं, आपलं चित्त एकरूप करायचं आणि त्या विठोबाचं गीत गायचं, त्या विठोबाचं भजन करायचं. त्याच विठोबाचं भजन करण्यासाठी ज्यांना दोन्ही हात आहेत त्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे. इकडे बसलेले महिला मंडळ मला दिसतात बरं सगळीकडे, इकडे मागे बसलेले घ्या, वरती घ्या, आळस देऊन घ्या. सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं भजन करायचं. विठोबा हरी विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. Hey
नाही, त्रास कुठलेही, श्रम कुठलेही, कष्ट आपल्याला घ्यावे लागत नाही. सर्व साधनांमध्ये सर्वात सोपं हे भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताचं नाम आहे असं सेना महाराज शपथ घेऊन सांगतात अभंगाच्या शेवटी. सकळ भुनी सोपे हे जी पैसा सकळ भुनी सोपे बेस द्या तुम्हाला हे जी पैसा याला ऐकू द्या थोडं. लगे धूम्रपान पंचाग्नि साधन लगे धूम्रपान पंचाग्नि साधन झालेली सेवा मंगळाच्या चरणी अर्पण करते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच श्रोते मंडळी सुंदर अशी गायनाची साथ जन्मी केली आमचे ओंकारजी महाराज जगताप, त्याचप्रमाणे सदानंदजी महाराज कडोळे गुरुजींसाठी एक जोरदार आवाज. त्याचप्रमाणे आपल्या रायगड जिल्ह्याचं भूषण असणारे सुनीलजी महाराज मेश्री गुरुजी तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आमचे ताल विकास कपास वारकरी गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष विकासजी महाराज बेलुकर तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे सर्वच श्रोते मंडळी, सर्व तालकरी मंडळी, शूटिंगवाले दादा, साऊंड सिस्टीमवाले काका, छान लागली नंतर साऊंड सिस्टीम असो होत राहतं थोडंफार मागे पुढे चालायचंच, आपणच सांभाळून घ्यायचं ना आपणच असो. उपस्थित सर्वच श्रोते मंडळी, सर्वच कार्यकर्ते मंडळी, उपस्थित महाराज मंडळी ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली असे असणारे सर्वच कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे सर्वच श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण केली. जय विठ्ठल जय 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 शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती दाबा.